हॅलो स्टुडंट. तर कालच्या लेक्चरला आपण मोनोटॉमिक गॅस आणि डायटॉमिक गॅस त्याच्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ए गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि त्याच्यावरनं ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट गॅमा इज इक्वल टू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ए कॉन्स्टंट प्रेशर divided by specific heat of a capacity of a gas at constant volume. Gamma is equal to Cp by Cv. तर मोनोटॉमिक गॅसेस आणि डायटॉमिक गॅसेस ह्या दोन्हीच्या स्पेसिफिक हीट आणि गॅमा आपण घेतलेला आहे. पण मी काल म्हटलं होतं तुम्हाला की डायटॉमिक गॅसला थोडीशी आपली स्पीड वाढलेली आहे. काही विद्यार्थ्यांचे मला कमेंट पण आले की सर डायटॉमिक गॅसचं आर्टिकल थोडंसं परत रिपीट शिकवा तुम्ही. तर काय हरकत नाही, तर तिथून आपण परत सुरुवात करूयात. तर टुडे इज माय लेक्चर नंबर 32 अँड डेट इज 30 सप्टेंबर 2020. या सप्टेंबर महिन्याचा आजचा अखेरचा दिवस. नाव द चॅप्टर इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तर आजचे जे आर्टिकल्स आहेत ते आर्टिकल जर आपण आज घेतले तर हा चॅप्टर मॅक्झिमम आज आपला पूर्ण होईल. नाव द डायॲटॉमिक गॅस. डायॲटॉमिक गॅस तर लक्षात घ्या, डायॲटॉमिक गॅसमध्ये मॉलिक्यूल दोन प्रकारचे असतात. मॉलिक्यूल रिजिड रोटेटर, मॉलिक्यूल रिजिड रोटेटर आणि नॉट रिजिड रोटेटर. The molecule of the diatomic gas is rigid rotator, then we must remember that there are 5 translation degrees of freedom. 5 translation degrees of freedom, and if the diatomic gas and the molecule is not rigid rotator, then there is a 7 degrees of freedom. 7 degrees of freedom. तर मी काल पण आपल्याला म्हणालो की हे टोटल मॅथमॅटिकल आर्टिकल्स आहेत. टोटल मॅथमॅटिकल आर्टिकल्स आहेत. नाव देन कायनेटिक एनर्जी पर डिग्री, कायनेटिक एनर्जी पर डिग्री पर मॉलिक्यूल इज इक्वल टू 1/2 kBT using law of equipartition of energy, using law of equipartition of energy, where Kb is Boltzmann constant, where Kb is Boltzmann constant. Now then the kinetic energy per molecule, the kinetic energy per molecule of a gas. पण आता हे कशाच्या संदर्भात आपलं चाललंय? डायटॉमिक गॅसच्या. आणि डायटॉमिक गॅसचा मॉलिक्यूल कसा आहे? रिजिड रोटेटर. आणि रिजिड रोटेटर असेल तर त्याच्यामध्ये किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत? नाव ए मॉलिक्यूल ऑफ द डायटॉमिक गॅस, ऑफ द डायटॉमिक गॅस, if it is a rigid rotator, then it has 5 degrees of freedom. 5 degrees of freedom. 5 degrees of freedom. तर काय येईल बघा, therefore the kinetic energy of a gas per kinetic energy of a gas per degree per molecule is equal to 5 into 1/2 kBT. हे एका मॉलिक्यूलला आहे. तर किती डिग्री फ्रीडम आहेत? 5 डिग्री. 5 into 1/2 kBT म्हणजे काय येईल? हे 5/2 kBT.
नाव यू मे कन्सिडर द 1 मोल ऑफ ए गॅस, कारण आपल्याला सगळं मोलार स्पेसिफिक हिट घ्यायचं आहे. तर 1 मोल ऑफ गॅस असेल तर या रिलेशनला तुम्हाला ॲव्होगॅड्रोज नंबरनं काय करावं लागेल, मल्टिप्लाइड करावं लागेल. काल थोडं झालेलं असल्यामुळं मी अजून थोडीशी स्पीड वाढवतोय, जेणेकरून कालचं आणि आजचं तुमचं मॅच होऊन हे आर्टिकल क्विकली आपलं पूर्ण होईल. नाव देअरफॉर द कायनेटिक एनर्जी ऑफ ए गॅस per mole is equal to 5/2 kBT into NA. फार तर तुम्हाला म्हणता येईल तर व्हेर NA इज ॲव्होगॅड्रोज नंबर, व्हेर NA इज ॲव्होगॅड्रोज नंबर, बट बोल्ट्झमन कॉन्स्टंट अँड ॲव्होगॅड्रोज नंबर याचं जे मल्टिप्लिकेशन असतं, दॅट मल्टिप्लिकेशन इज नथिंग बट द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ॲज वी नो दॅट बोल्ट्झमन कॉन्स्टंट KB इज इक्वल टू R/NA, देअरफॉर R इज इक्वल टू KB इंटू NA. तर आता हे थोडं आपल्याला स्पीडनं आता समजणं गरजेचं आहे. नाव 5/2 RT, 5/2 RT, since KB into NA is R and where R is the universal gas constant. Why R is called as universal gas constant? Remember that the value of R is same for all gases and which is equal to 8.314. 8.314 in SI unit. Now the kinetic energy of a gas per mole is 5/2 RT. Therefore specific heat capacity of a gas at constant volume is dq by N delta T. For a small rise in temperature and if the gas consists of 1 mole, then N is equal to 1 and dq is E and delta T is T. Therefore, but value of E is 5/2 RT. 5/2 RT divided by T. Now this T and this T get cancelled. Therefore, CV is equal to 5/2 R. Equation number first. Now this is the value of specific heat capacity of a gas, of a diatomic gas, if the molecule is rigid rotator at constant volume. 5/2 R. जर एकदा आपल्याला CV मिळाला तर त्याच्यावरून आपल्याला CP इझिली काढता येतो बाय युजिंग द मेयर्स रिलेशन, कारण मेयर्स रिलेशन होल्ड्स गुड फॉर एव्हरी टाइप ऑफ गॅस, वेदर इट इज मोनोएटॉमिक, डायटॉमिक और पॉलीएटॉमिक. नाउ देन using Mayer's relation, CP is equal to CV plus R और CP minus CV is equal to R. CP minus CV is equal to R म्हणजे CP is equal to CV plus R, but the value of CP is 5/2 R. Now it is equal to 5/2 R plus R. Using simple mathematics, it is 7/2 R. Now equation number 2. Now remember that this is the specific heat capacity of a diatomic gas if the molecule is a rigid rotator at constant pressure is 7/2 R. उद्याच्या परीक्षेमध्ये न्यूमेरिकलमध्ये MCQ मध्ये कुठेही तुम्हाला विचारलं जाईल किंवा थेरॉटिकल विचारलं जाईल, कारण मी अनेक लेक्चर्समध्ये तुम्हाला ही गोष्ट प्रकर्षानं सतत सांगत असतो की लहानसहान गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जातात तर त्याचं उत्तर तुम्हाला प्रिसाईज आन्सर तेव्हाच देता येईल ज्यावेळी त्याचे कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेले असतील. आता उद्याच्या परीक्षेत तुम्हाला विचारलं calculate the specific heat capacity of a diatomic gas at constant pressure if the molecule is rigid rotator. तर तुम्हाला पटकन फॉर्म्युला आठवला पाहिजे, CP is equal to 7/2 R, where R is constant. R ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ती R ची व्हॅल्यू ठेवून गुणाकार भाग काय करून CP ची व्हॅल्यू तुम्हाला काय करता आली पाहिजे, काढता आली पाहिजे. त्याचं युनिट पण तुम्हाला देता आलं पाहिजे. लक्षात आलं का? किंवा उद्याच्या परीक्षेत 2 मार्काला विचारलं, show that CP is equal to 7/2 R for a diatomic gas if the molecule is a rigid rotator. किंवा उद्या MCQ मध्ये हा प्रश्न असा विचारला जाईल, for a diatomic gas CP is equal to 7/2 R whether the molecule is rigid rotator or not. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे the molecule is rigid rotator. एकदा म्हणजे प्रश्न कसा पण विचारला जाईल. आता प्रश्न कसा विचारायचा तो जो प्रश्नपत्रिका सेट करणारा
आपले सर आहेत त्यांच्यावरती ते अवलंबून आहे. पण प्रश्न कसाही विचारला तरी त्याचा जो कन्सेप्ट आपल्याला त्या याचा सब्जेक्टचा माहीत असेल कंटेंट तर आपल्याला त्याचं उत्तर सहजपणे देता येतं. नाव CP = 7/2R. Therefore gamma is equal to CP by CV is equal to 7/2R divided by 5/2R. These two and these are get cancelled. Is equal to 7/5. Equation number 3. उद्या विचारलं परत MCQ तयार झालं बघा. For diatomic gas the molecule is rigid rotator then gamma is. There are 4 options. उत्तर आपल्याला शोधता आलं पाहिजे. लक्षात आलं का नाही? आणि ज्याला जमेल त्याला मार्क मिळतील. ठीक आहे. तर ह्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घेता आला तर घ्या किंवा यूट्यूबवरती लेक्चर्स असल्यामुळं आपण केव्हाही ते बघू शकता. दुसरा कन्सेप्ट ह्याच्यातला आहे इफ द मॉलिक्यूल is not rigid rotator. If the molecule is not rigid rotator, then आता इथं लक्षात घ्या रिजिड रोटेटर असेल तर 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि नॉट रिजिड रोटेटर असेल तर 7 डिग्रीज ऑफ फ्रीडम. 7 डिग्रीज ऑफ फ्रीडम. बघा मग आता परत आर्टिकल सेम तसंच कायनेटिक एनर्जी पर डिग्री पर molecule is equal to 1/2 kBT using law of equiparation of energy. Now the kinetic energy, if the molecule is not a rigid rotator, then it has 7 degrees of freedom. 7 degrees of freedom. ह्या एकाच वाक्यावरती सगळं आर्टिकल अवलंबून आहे. मोनोटॉमिक गॅस असेल तर 3 ट्रान्सलेशन डिग्रीज ऑफ फ्रीडम. डायटोमिक गॅस असेल रिजिड रोटेटर असेल तर 5. नॉट रिजिड रोटेटर असेल तर 7. बाकी सगळ्या स्टेप कशा आहेत सेम आहेत. नाउ देन therefore the kinetic energy per degree per molecule फक्त ह्याला 7 न मल्टिप्लाय करायचं. 7 × 1/2 kBT is equal to 7/2 kBT. आलं लक्षात? पुन्हा परत तीच स्टेप दुसरी आपण रिपीट करायची आहे. नाउ कायनेटिक एनर्जी of a gas per mole म्हणलं की त्याला Na न मल्टिप्लाय करायचं कारण एका मोलमध्ये किती मॉलिक्यूल असतात ॲव्होगाड्रोज नंबर एवढे. किती असतात ॲव्होगाड्रोज नंबर एवढे. वेर Na इज ॲव्होगाड्रोज नंबर. एकदा पहिल्यांदा तुम्ही ते Na चा अर्थ सांगितला की परत सांगण्याची आवश्यकता नाही. पण परीक्षेमध्ये हेच आर्टिकल तुम्हाला विचारलं असेल तर इथं लिहिताना मात्र तुम्हाला लिहावं लागेल व्यवस्थितपणे. Using the law of equiparation of energy, the kinetic energy per degree per molecule is 1/2 kBT, where kB is Boltzmann constant and Boltzmann constant kB is equal to R by Na, where Na is Avogadro's number and R is universal gas constant. एकदा वरती त्याचं लेबलिंग केलं त्याची माहिती दिली की परत पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाहीये. तर बघा but kB into Na is R, therefore it is 7/2 RT. 7/2 RT. Therefore CV is equal to dQ by dt. CV is equal to dQ n delta T. But for a small rise in temperature and for specific heat capacity, the all temperature किंवा all energy is used to increase the temperature to perform the internal work. There will be no increase in volume. No extra must be done here. Now then this is the internal energy E and N is 1 and this is T, but the value of E is kinetic energy 7/2 RT divided by T. Now this T and this T get cancelled. It is equal to 7/2 R. Equation number 1. बघा तिथं किती आलं होतं 5/2 R. इथं किती आलं 7/2 R. पुढचं सुद्धा उत्तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. पुढे काय आलं पाहिजे 9/2
2R स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ए गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर, आणि रेशो काय आला पाहिजे 9/7 किंवा 9/7 काय असेल ते. म्हणजे हे थोडंसं जजमेंट तुम्हाला लगेच येईल. नाव देन देअरफॉर using मेयर्स रिलेशन, हे कालच तुम्हाला सांगितलं हे सगळं मॅथमॅटिकल पार्ट आहे, फक्त एका दुसरी ओळ तिथे लिहायची. युझिंग मेयर्स रिलेशन समजलं की तुम्हाला within very short time of duration we complete this article, but without understanding it is highly impossible. पाठ करणं फिजिक्सला ऑप्शन नाही आहे, समजून घेणे हा एकमेव ऑप्शन आहे. हां, पाठ करण्याची काही रेमेडी तुम्हाला कुठे लागू होईल, लॉ वगैरे एखादा लॉ जशाला तसा पाठ केला त्याचा अर्थ थोडासा नाही समजला तरी परीक्षेत आला की तुम्हाला डायरेक्ट तो काय करता येईल, लिहिता येईल. पण हे जे आर्टिकल्स आहेत मॅथमॅटिकल बेस आहेत, डेरिवेशन्स आहेत, एका स्टेपवरती दुसरी स्टेप अवलंबून असते, तर याच्यामध्ये अंडरस्टँडिंग शुड बी मस्ट. त्यामुळे प्रॉपर वेनं आपण ते समजून घ्यायचं आहे. नाव युझिंग मेयर्स रिलेशन CP - CV = R. कधी CP = CV + R लिहा, कधी CP - CV = R लिहा. एकदा आपल्याला एखादी गोष्ट येते म्हणलं की आपल्याला हवी तशी ती काय करता येते, फिरवता येते, आणि आपल्याला येत नाही म्हणलं की मग आपल्याला आहे त्या चाकोरीमध्ये जावं लागेल. आणि एकदा जर आपण एखाद्या चाकोरीमधून जायचा प्रयत्न केला तर आपल्याला फार मोठं यश मिळेल असं अजिबात नाही. नॉट फॉर युअर एक्झामिनेशन बट फॉर युअर ॲक्च्युअल लाईफ ऑल्सो. आपल्याला रिस्क घ्यावी लागेल, आपल्याला ट्रॅक बदलावा लागेल, आपल्या पद्धतीनं आपल्याला सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. नाव CP - CV = R. Therefore CP = CV + R, but CV is 7/2R plus R = 9/2R. इक्वेशन नंबर 2. इक्वेशनचे नंबर काय जे तुम्हाला लिहिता येतील ते लिहा. एकदमच हे दोन्ही आर्टिकल विचारले तर नंबर्स काय होतील, चेंज होतील. तर एकदा तुम्हाला CP आणि CV कळाला की काय काढता येईल, गॅमा काढता येईल. देअरफॉर गॅमा इज ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट CP/CV, तर 9/2R / 7/2R = 9/7. 9/7 गॅमा = 9/7. तर इथपर्यंत आपण काल आलो होतो. तर काही विद्यार्थ्यांच्या इच्छेखातर मी हे आर्टिकल परत आपल्याला शिकवलेलं आहे. तर मला वाटतं आता मोनोटॉमिक गॅस आणि डायटॉमिक गॅस याच्यावरती कसाही प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं उत्तर निश्चित लिहिता येईल. परत एकदा समराईज करतो. मोनोटॉमिक गॅसला 3 ट्रान्सलेशन डिग्रीज ऑफ फ्रीडम, डायटॉमिक गॅसला जर त्याचा मॉलिक्यूल रिजिड रोटेटर असेल तर 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम, 5 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, आणि मॉलिक्यूल जर नॉट रिजिड रोटेटर असेल तर इट हॅज 7 डिग्रीज ऑफ फ्रीडम. 7 डिग्रीज ऑफ फ्रीडम. बाकी सगळं रिलेशनचं डेरिवेशन कसं आहे, ॲज इट इज आहे. तर रिजिड रोटेटरमध्ये ज्या गॅस असतात त्या ऑक्सिजन, नायट्रोजन. कुठल्या गॅसेस आहेत, ऑक्सिजन, नायट्रोजन. ओके. आणि मोनोटॉमिकमध्ये कुठले आहेत, हेलियम, निऑन. तर याच्यातलं लास्ट आर्टिकल आपण घेऊयात जे की खूप महत्त्वाचं आहे. एका बोर्ड एक्झामला तर प्रश्न विचारला होता, द मॉलिक्यूल ऑफ द मोनोटॉमिक गॅस हॅज, तर खाली उत्तर होतं 3 ट्रान्सलेशन डिग्रीज ऑफ फ्रीडम, 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, 5 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, 5 ट्रान्सलेशन डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर तिथं करेक्ट तुम्ही 3 लिहिलं की यू मे गेट द आउट ऑफ आउट मार्क. तर अशा पद्धतीचे प्रश्न असतात. एका परीक्षेला तर इंट्रोडक्शनवरती प्रश्न होता. त्यामुळं माझा आग्रह आपल्याला नेहमी राहील की यू मे रीड युअर टेक्स्ट बुक from first line to last line very carefully. If any difficulty arises to you as concerned to subject point of view, you may ask the concerned teacher. Is it right? Now last one is the third gas, polyatomic or triatomic gas. पॉलिॲटॉमिक और ट्रायॲटॉमिक गॅस. आणि ही गॅस असते ओझोन. कुठली गॅस, ओझोन. ही गॅस कुठली, O3, ओझोन. ओझोन. कोणती गॅस, ओझोन. लक्षात आलं का.
तर याच्यामध्ये आता एकच स्टेप लक्षात ठेवा, जसं मोनोटॉमिक गॅसला 3 ट्रान्सलेशन डिग्रीज, डायटॉमिकला रिजिड रोटेटर असेल तर 5, नॉट असेल तर 7. इथे मात्र आता थोडं वेगळं आहे. इथे लक्षात घ्या, पॉलिॲटॉमिक गॅस has 3 translation, 3 rotational. Polyatomic gas has 3 translation, 3 rotational, and certain F number of vibrational mode. 3 प्रकारचे मोशन तुम्हाला माहिती आहे, ट्रान्सलेशन, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. एखादा पार्टिकल एका रेषेत जात असेल तर ट्रान्सलेशन, एखादा पार्टिकल ॲक्सिस भोवती रोटेट होत असेल तर रोटेशनल, एखादा पार्टिकल मीन पोझिशन भोवती व्हायब्रेट होत असेल तर व्हायब्रेशनल. तर पॉलिॲटॉमिक गॅस मॉलिक्यूलला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे? 3 ट्रान्सलेशन डिग्रीज ऑफ फ्रीडम, 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, अँड सर्टन F नंबर ऑफ व्हायब्रेशनल मोड. आणि हे थोडंसं असं वेगळं असल्यामुळं परीक्षेत हे विचारण्याची फ्रिक्वेन्सी थोडीशी जास्त आहे. ॲज कम्पेअर टू द पॉलिॲटॉमिक गॅस आस्क इन एक्झामिनेशन प्रॉबेबली ॲज कम्पेअर टू मोनोॲटॉमिक अँड डायटॉमिक गॅस. पण शेवटी 12वी सायन्सला काय विचारलं जातील याचं गणित कोणीही बांधू शकत नाही, कारण जो पेपर सेट करणारा शिक्षक असतो त्यांना जे योग्य वाटतं ते त्यांच्या थिंकिंगनुसार टाकतात. मला जे इम्पॉर्टंट वाटतं आहे ते दुसऱ्या माणसाला वाटेलच असं नाही, त्यांना जे इम्पॉर्टंट वाटेल ते मला वाटेलच असं नाही. आणि इम्पॉर्टंट सिलेबसमध्ये काहीच नाही. तर सिलेबसमधला कुठलाही भाग ते तुम्हाला विचारू शकतायत. पण ऑन ॲन ॲव्हरेज मागच्या सगळ्या पेपरचा जर आपण थोडासा ॲव्हरेज काढला तर मोनोॲटॉमिक आणि डायटॉमिकपेक्षा पॉलिॲटॉमिक गॅसवरती थोडासा शिक्षक जास्त भर देतात, कारण हे थोडंसं वेगळं आहे. 3 ट्रान्सलेशन, 3 रोटेशनल आणि F नंबर ऑफ सर्टन व्हायब्रेशनल मोड. आता परत आर्टिकल सेम त्याच पद्धतीनं बघा. Therefore kinetic energy per degree per molecule याच्यामध्ये काही बदल नाही, इज इक्वल टू 1/2 kBT. Therefore the kinetic energy per degree per molecule of polyatomic gas is equal to 3/2 kBT plus 3/2 kBT plus 2F 1/2 kBT. बघा, हे थोडंसं डायरेक्ट लिहिलं मी तुम्हाला. 3/2 kBT, 3 म्हणजे 3 ट्रान्सलेशनला काय होणार? 3 × 1/2 kBT. रोटेशन काय होणार? 3 × 1/2 kBT. आणि हे मात्र लक्षात ठेवा, F व्हायब्रेशनल म्हणलं तरी इथं 2F घ्यायचं. काय घ्यायचं? 2F. कारण डिग्री ऑफ फ्रीडम हे आर्टिकल आपल्या या सिलेबसमधनं डिलीट केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती जास्त न भर देता यू मे रिमेंबर ॲज इट इज. आणि मी काल पण तुम्हाला म्हणालो की ज्यावेळेस आपला सिलेबस सगळा पूर्ण होईल त्यावेळेस हे सगळे कन्सेप्ट मी तुमचे क्लिअर करून देणार आहे. याच्यावरती खूप मला भरपूर बोलता येतं नाही असं नाही. तर 2F सर्टन व्हायब्रेशनल मोड काय घ्या? 2F 1/2 kBT. ठीक आहे. पुढे या. Therefore kinetic energy per mole. Now 3 थोडं मोठं लिहून मी तुम्हाला दिसेल. Now kinetic energy per mole is equal to 3/2 kBT plus 3/2 kBT plus 2F kBT into NA. कारण पर मोल म्हणलं की कशानं गुणायचं? ॲव्होगॅड्रोज नंबरनं. कशानं गुणायचं? ॲव्होगॅड्रोज नंबर. थोडे पुढे जागा नसल्यामुळे मी इथं लिहिलेलं आहे.
मग हे तुम्ही जर हे पाहता हे 3/2 KBT आणि 3/2 KBT हे होईल 3 KBT. 3/2 + 3/2 3 2 जर LCM घेतला तर 3 + 3 6 6/2 3 हे किती येईल 3/2 KBT 3/2 KBT 3 KBT आणि ते काय होईल 2F डिवायडेड बाय 1/2 2F डिवायडेड बाय 1/2 म्हणजे हे काय होईल F KBT काय होईल इंटू NA. पण आता हा NA ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे 3 KBT NA किंवा 3 KBT इंटू NA प्लस F KBT इंटू NA. कारण ह्या ब्रॅकेटला NA न मल्टिप्लाय आहे याचा अर्थ हा NA चा प्रॉडक्ट दोन्हीकडे आहे. मग काय येईल बघा 3 KBT इंटू NA KB इंटू NA काय R म्हणजे 3RT प्लस FRT. बघा बरोबर आहे का 3RT प्लस FRT तर याचा अर्थ असा होईल 3 प्लस FRT 3 प्लस FRT. याच्यामध्ये जर आपण RT कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील 3 प्लस FRT. Remember that the meaning of F is certain number of vibrational mode. जर आता हे तुम्हाला कायनेटिक एनर्जी पर मोल मिळाल तर तुम्हाला काय काढता येईल CV काढता येईल. Therefore CV = dQ N डेल्टा T म्हणजेच काय होईल E डिवायडेड बाय T. कारण N = 1 नंबर ऑफ मोल किती आहेत 1 आहेत पण E ची किंमत किती आहे 3 प्लस FRT divided by T. Now this T and this T get cancelled. Therefore it is 3 plus FR. Equation number first. Now this is the value of CV. This is the value of CV, which is the molar specific heat of a polyatomic gas at constant volume 3 plus FR. याचा एक स्क्रीनशॉट घ्या हे महत्त्वाचं आहे थोडं व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या ठीक आहे. मग आपल्याला एकदा CV मिळालं की काय काढता येतो CP काढता येतो. आपली पद्धत सोडायचीच नाही. सेम आर्टिकल आहे एकही स्टेप मागे पुढे नाही फक्त एकच आर्टिकल एकच ओळ लक्षात ठेवायची. मोनोटोमिक गॅस 3 ट्रान्सलेशन डिग्रीज ऑफ फ्रीडम. डायटोमिक गॅस 5 मॉलिक्यूल रिजिड रोटेटर 7 नॉट रिजिड रोटेटर. पॉलिएटॉमिकला 3 ट्रान्सलेशन 3 रोटेशनल आणि F नंबर ऑफ सर्टन व्हायब्रेशनल मोड आणि तिथे F घेताना तिथे किती घ्यायचं 2F घ्यायचं म्हणजे ते 2 पुन्हा काय होईल कॅन्सल होईल ठीक आहे. नाउ देन using Mayer's relation CP is equal to CV plus R. But CV is equal to 3 plus FR plus R. बस CV ची किंमत काय ठेवली आपण 3 plus FR plus R. आता लक्षात घ्या ह्या R न परत ह्याला मल्टिप्लाय करूया 3R plus FR plus R. Now this 3R and this R किती होतील 4R plus FR. याच्यातनं आपण R कॉमन घेऊयात म्हणजे काय येईल 4 plus FR. Now this is the value of CP. Equation number 2. बघा लक्षात आलं का बघा परत एकदा CV ची किंमत आपण किती ठेवली 3 plus FR plus R. ह्या R ने ह्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे 3R plus FR plus R. पण हे 3R आणि हे R किती झाले 4R आणि FR ला FR. इथं 4R आणि इथं 4R आहे आणि इथं FR आहे. याच्यातनं कॉमन काय निघेल R म्हणजे काय येईल 4 plus FR. Remember that this is the molar specific heat of a polyatomic gas at constant pressure. Now once you get the value of CV and CP, from this you may easily determine the value of gamma. Therefore gamma is equal to CP by CV 4 plus FR divided by 3 plus FR. Now this R and this R get cancelled. Now it is 4 plus F divided by 3 plus F.
लक्षात घ्या. नाउ गॅमा फॉर ट्रायटॉमिक गॅस और पॉलिॲटॉमिक गॅस इट इज 4 + F डिवायडेड बाय 3 + F. 4 + F डिवायडेड बाय 3 + F. लक्षात आलं का? तर व्यवस्थित लक्षात ठेवा. परत एकदा हे आर्टिकलवरती कसलंही न्यूमेरिकल, कसलंही MCQ किंवा कसलाही थेरॉटिकल प्रश्न तुम्हाला आला तर सोडवता आला पाहिजे. फक्त एकच पहिली ओळ लक्षात ठेवा. मोनोटॉमिक गॅस 3 ट्रान्सलेशन डिग्रीज ऑफ फ्रीडम, diatomic gas 5 degrees of freedom if the molecule is rigid rotator, 7 if the molecule is not rigid rotator. For polyatomic gas or triatomic gas, it has 3 translation, 3 rotational and certain F number of vibrational mode, certain F number of vibrational mode. आणि ह्याच्यावरनं बाकीच्या स्टेप सेम टू सेम आहेत, काही त्यामध्ये बदल नाही आहे. आणि याचे उदाहरण पण लक्षात ठेवा. मोनोटॉमिक गॅस हेलियम निऑन, डायटॉमिक गॅस ऑक्सिजन नायट्रोजन आणि पॉलिॲटॉमिक किंवा ट्रायटॉमिक गॅस इट इज ओझोन. इट इज ओझोन. हे काय एक्झाम्पल वगैरे तुम्हाला फार फिजिक्समध्ये विचारले जाणार नाहीत. तर ह्याचे डिटेल्समध्ये मला वाटते कन्सेप्ट केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने होतील. तर तिकडे बी हा भाग तुम्हाला काळजीपूर्वक समजला, समजून घ्या. त्याचा आणि ह्याचा एकत्रित जरी तुम्हाला फायदा झाला तर नॉट बॅड. ओके. कारण हा जो गॅसेसचा जो जास्तीत जास्त भाग आहे हा केमिस्ट्री रिलेटेड आहे. तर तिकडनं तुम्हाला त्याचे उदाहरणं वगैरे डायटॉमिक गॅस, पॉलिॲटॉमिक गॅस, मोनोटॉमिक गॅस हे अजून चांगल्या पद्धतीनं समजेल. तर मला वाटतंय याच्यामध्ये आपली कसलीही शंका राहणार नाही. असे एक एक आर्टिकल तुम्ही हातावेगळे करायचे किंवा मोनोटॉमिक गॅस, डायटॉमिक गॅस आणि पॉलिॲटॉमिक गॅसवरती कसलाही प्रश्न येऊ द्या, मी लिहिणार म्हणजे लिहिणार, मला येणार म्हणजे येणार, असं कॉन्फिडन्स आपल्याला बाळगता आला पाहिजे. परफेक्टली ब्लॅकबोर्डवरती काही येऊ द्या मी लिहिणार, फेर इज परफेक्टली ब्लॅकबोर्डवरती काही येऊ द्या मी लिहिणार. A + R + T = 1 मला प्रूव्ह करता येतं. वेर A इज कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, R इज कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, T इज कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. A + R + T = 1. A कशामध्ये मॅक्झिमम आहे, R कशामध्ये मॅक्झिमम आहे, T कशामध्ये मॅक्झिमम आहे, हे असा थोडासा आपण आपल्यालाच प्रश्न विचारायचे आणि त्याचे उत्तरं आपणहून मिळवायचे. ही अभ्यास करण्याची पद्धत असते. आणि जिथं आपल्याला अडचण येईल, जे आपल्याला आठवणार नाही त्यासाठी आपण टेक्स्टबुक यूज करायचं असतं. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जोपर्यंत धडपड करणार नाहीत, जोपर्यंत धडपड करणार नाही तोपर्यंत तुमच्या हाती फार काही लागणार नाही. कुणीतरी मला आणून देईल रेडीमेड सगळं, कुणीतरी मला सगळं हे करेल आणि मी पुन्हा पुढे जाईन. तर आजच्या काळामध्ये हे शक्य नाही आहे, हे असंभव आहे. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही स्वतःहून धडपड करणार नाहीत, तुम्ही जोपर्यंत सब्जेक्ट समजून घेणार नाहीत, तुम्ही तुमचं पर्सनल नोटिंग करणार नाहीत, तुम्ही तुमचा पर्सनल अभ्यास करणार नाहीत, तोपर्यंत जगानं कितीही एफर्ट घेऊ दे त्याची किंमत शून्य राहील. लक्षात आलं का? मी खूप हे जबाबदारीनं आपल्याला बोलतो आहे, कारण आपल्या कॉलेजचे मागच्या वर्षीचे नीटचे रिझल्ट खूप चांगले मला ऐकायला मिळत आहेत. कारण एक विद्यार्थी आहे, त्याचं म्हणजे मला जे समजलं त्याचा 577 स्कोर येतो आहे. म्हणजे तो इझिली महाराष्ट्रातल्या कुठल्याही चांगल्या मेडिकल कॉलेजला तो लागू शकतो. तर आपल्यातनं असे अजून खूप छुपे मुलं असतील. एक मुलगी आपल्याकडनं JEE क्वालिफाय झाली, पुन्हा ती ॲडव्हान्सलासुद्धा क्वालिफाय झालेली आहे. असं काही नाही की इथे काय होत नाही, तिथे काय होत नाही. सगळीकडे होतं, फक्त आपण करणार आहोत की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. आणि फिजिक्स RPला पण हेच आहे, शाहू कॉलेजला पण हेच आहे, आमच्या कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजला पण हेच आहे. लक्षात आलं का? फिजिक्स वेगळं काही नाही बाबा. CP/CV फॉर ट्रायटॉमिक और पॉलिॲटॉमिक गॅस इट इज 4 + F डिवायडेड बाय 3 + F, दुसरं काहीच नाही. तर त्यामुळं हे व्यवस्थित समजून घ्या. हेच नव्हे, असं प्रत्येक आर्टिकल फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, दोज हू आर इंटरेस्टेड इन मेडिकल सायन्सेस अँड इन मॅथ इफ यू आर इंटरेस्टेड इन इंजिनिअरिंग साईड. ओके. तर या पद्धतीनं हे सगळे आर्टिकल आपण पूर्ण केलात, व्यवस्थित समजून घेतलात तर सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होतील. पण ह्याच्यातला जो कॉमन पॉईंट एकच आहे, तो पॉईंट हा आहे की आता तुम्ही स्वतः धडपड करणं गरजेचं आहे. रेडीमेडवरती भर देऊ नका. तुम्ही स्वतःहून, आणि लक्षात घ्या, तुम्ही अभ्यासलं की तुम्हाला तुमचं पर्सनल नोटिंग करता आलं पाहिजे आणि त्याचं काही महत्त्व वेगळं असतं. इज इट राईट? तर मला काय सांगायचं आपल्याला समजलं असेल. तर या पद्धतीनं आपण जा, यश फार दूर असणार नाही आहे. ओके. थँक्यू. हॅव अ व्हेरी व्हेरी नाईस डे.